नमस्कार. अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे अरिहंत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय बावधन येथील मराठी विभागाच्या या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापिका दुर्गा दगडे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील विभाग 3 कथा साहित्य प्रकार परिचय अभ्यासणार आहोत. कथा या वाङ्मय प्रकाराला दीर्घ परंपरा लाभली आहे. श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत आणि हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी यामध्ये आपण कथेची पूर्वपीठिका, कथेचे घटक, कथेची वैशिष्ट्ये आणि तिचे सादरीकरण या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्ये विकसित होतात, तसेच व्यावसायिक संधीही उपलब्ध होतात. त्यासाठीच कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूनेच आपण कथा साहित्य प्रकार हा अभ्यासणार आहोत. चल तर मग सुरुवात करूया. विभाग 3 कथा साहित्य प्रकार परिचय. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्यांची गोष्ट झाली आणि त्यातूनच कथेचा जन्म झाला. म्हणजेच कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता ही लाभत गेली. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे आणि भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपराही आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मग कथा लिहिण्यामागील कारणे कोणती? तर प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी कथा ह्या लिहिल्या जाऊ लागल्या. चल तर मग आपण या कथेचं स्वरूप पाहूया. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत ही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही क्लायमॅक्स असतो कथेत. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो, तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते. आणि या स्वरूपावरून आपल्याला कथा म्हणजेच काय, कथेची व्याख्या अशी करता येईल. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजेच कथा होय. अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतील आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असं म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना असेल. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो, तर कधी एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला यावरून दुसरी व्याख्या करता येईल ती अशी: कथा म्हणजेच केवळ प्रसंगांचे वर्णन नव्हे, केवळ व्यक्तींचे चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजेच पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे
एक सुसंघटित प्रकटीकरण होय. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण कथेच्या या व्याख्या पाहिल्या. चाल तर मग आता आपण कथेची पूर्वपीठिका समजावून घेऊया. 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह.ना. आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली आणि या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली. लेखन तंत्रातही प्रयोग झाले. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केले. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभावही साहित्यावर झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्हीही वृत्तिगत होत गेले. अशी ही जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करत आहे. कथेमध्ये सर्वात महत्त्वाचे आहेत ते म्हणजेच कथेचे घटक. चाल तर मग आपण अभ्यास करूया कथेचे घटक. मग कथेचे घटक आहेत पहिला घटक आहे कथाबीज, दुसरा कथानक, तिसरा पात्रचित्रण, चौथा वातावरण निर्मिती, पाचवा नाट्यमयता किंवा संघर्ष, सहावा संवाद आणि शेवटचा आहे भाषाशैली. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कथेचे हे घटक सर्वात महत्त्वाचे आहे. चाल तर मग आपण या प्रत्येक घटकाचा अभ्यास करूया. सुरुवात करूया. पहिला घटक कथाबीज. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो आणि हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो आणि या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. दुसरा घटक आहे कथानक. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी ही आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. पुढचा आहे पात्रचित्रण. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेलाच पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणेच रेखाटले जाते. म्हणूनच वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते आणि ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. पुढचा आहे वातावरण निर्मिती. कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते. या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा ही सकस होते. पुढचा आहे नाट्यमयता किंवा संघर्ष. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता ही निर्माण होते आणि या संघर्षातूनच कथा
उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो, पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट हा वाचकाला आकर्षित करतो. पुढचा आहे संवाद. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभाव धर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात आणि या संवादात लय आणि आंतरिक संगती ही महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद हा कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. आणि शेवटचा आहे भाषाशैली. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना ही केली जाते. कथाकार त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैलीविशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणतः प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कथेच्या या घटकांशिवाय कथेमध्ये सर्वसाधारण 3 टप्पे हे मानले जातात. पहिला आहे प्रारंभ, दुसरा आहे मध्य, तिसरा आहे शेवट. म्हणजेच या घटकांशिवाय प्रारंभ, मध्य, शेवट हे सर्वसाधारणपणे कथेचे 3 टप्पे मानलेले आहेत. यामध्ये कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकातून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट, तितकीच वाचकांची उत्कंठा ही अधिक तीव्र होते आणि ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. आणि यामुळेच या कथेच्या रचनाबंधाला सौंदर्य प्राप्त होते. आता ज्याप्रमाणे प्रारंभ, मध्य, शेवट हे महत्त्वाचे आहे, त्याचप्रकारे कथालेखनामध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे, त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, ते म्हणजेच शीर्षक. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण या भागामध्ये कथा म्हणजे काय, कथेचे स्वरूप, कथेची पूर्वपीठिका आणि कथेचे महत्त्वाचे घटक अभ्यासले आणि ते तुम्हाला समजले असं ग्राह्य धरून मी तुम्हाला काही स्वयंअध्ययनासाठी कृती देत आहेत. खालील कृती करा. 1. कथा लिहिण्यामागील कारणे. मग कारणे कोणती, का लिहिली गेली, ती कारणं तुम्ही लिहायची आहे. त्यानंतर कथा म्हणजे काय, ज्या व्याख्या आपण पाहिल्या त्या लिहायच्या आहेत. त्यानंतर कथेचे घटक सांगून ते स्पष्ट करा. आपण जे कथेचे घटक पाहिले ते तुम्ही स्पष्ट करायचे आहेत आणि ही सर्व कृती तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. आपला पुढच्या भागामध्ये आपण कथेची वैशिष्ट्ये आणि कथेचे सादरीकरण पाहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.